मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऑलरेडी माझ्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना, शेळीपालकांना किंवा जे नवीन शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलवर मी शेळ्यांच्या विषयी वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो, जेणेकरून तुमच्या या शेळीपालन व्यवसायाला माझ्याकडून चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती मिळून तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये चांगल्या प्रकारे फायदा मिळवाल ही माझी आशा आहे. तर सुरुवात मित्रांनो, शेळीपालन करताना महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की निवारा खूप महत्त्वाचा असतो. शेळीपालनामध्ये निवाऱ्याला खूप महत्त्व आहे. तर निवारा हा सुटसुटीत चांगल्या ठिकाणी आणि लोकेशन पाहून आणि आपण फ्युचरमध्ये किती शेळ्यांची संख्या करणार आहोत, आपलं बजेट किती आहे आणि आपण कुठल्या लोकेशनला राहतो, ह्या सर्व गोष्टी येतात. तर आपल्याला शेळीपालनामध्ये मित्रांनो, आपण जर सुरुवात करताना असताना तर बऱ्याच वेळा आपण विचार करत असतो की शेळीपालन करताना किती शेळ्यांनी सुरुवात करावी किंवा कशा पद्धतीने शेड असावं. तर ह्या सर्व गोष्टी मूलभूत गरजा आहेत मित्रांनो, आणि ह्याच महत्त्वाच्या असतात. तर आपण ह्या इमेजमध्ये पाहत असतो एक अतिशय सिंपल सुटसुटीत आणि असं हे शेड फार्म आहे, शेळी फार्म आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हे समोर दिसते हे ते जे आपल्या शेळीपालनामध्ये जे कामगार लोक काम करतात त्यांच्यासाठी हा निवारा आहे. म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था, हे गेट आहे आणि आज शेळी फार्माचं शेड आहे. तर बऱ्याच वेळा आपण शेळीवर वेगवेगळे विषयी चर्चा करत असतो, पण बऱ्याच वेळा शेडला पण आपण अनुसरून काही गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत. तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते पॉईंट्स कवर करतो आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेळ्यांचं शेड हे खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटी असतात ह्या शेडमध्येच घडत असतात. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या शेडसमोर रस्ता असणं गरजेचं खूप आहे. ट्रान्सपोर्टेशनला किंवा आपल्याला कुणीकडे आपल्या शेळ्या विक्रीसाठी घेऊन यायच्या असतील किंवा आपल्याला काही रॉ मटेरियल घ्यायचं असेल तर रस्ता असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मेन म्हणजे रस्ता, दळणवळण म्हणतो आपण. तर व्यवसायाचं हे सर्व गणित दळणवळणवर असतं. म्हणजे रस्ते चांगले पाहिजेत आणि रस्ता हा रोडला अटॅच पाहिजे, मेन रोडला. तर हे मेन रोडलाच हा अटॅच आहे. थोडंसं आपण पाहिलं तर हा मेन रोडला येतो असा, म्हणजे हॉरिझॉन्टल मेन रोड आहे. तिथून हा असा आला की एक साधारणतः 1 किलोमीटरच्या आतवर हा शेड आहे. तर अशा पद्धतीनं असलं पाहिजे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला. आणि मेन गेट जे म्हणतो आपण, तर गेट हे असं आत गाड्या आल्या पाहिजेत आपल्याला ट्रान्सपोर्टेशनच्या किंवा 4 व्हीलर ज्या आता आहेत त्या सर्व गाड्या अशा आत आल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पशुखाद्य किंवा आपल्याला शेळ्यांची लोडिंग अनलोडिंग किंवा आपण मुरघास म्हणतो त्यांचं लोडिंग अनलोडिंग किंवा काही साहित्य इक्विपमेंट असतील त्याचं लोडिंग अनलोडिंग हे सर्व असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मेन गेट खूप महत्त्वाचं आहे. तर मेन गेटची लेंथ ही खूप महत्त्वाची आहे. तर असं सुटसुटीत मेन गेट ठेवा. त्याच्यानंतर जवळ आपल्या लाईट असली पाहिजे. म्हणजे MSCBची लाईट असणे गरजेचं आहे. आपल्या शेडवर कंटिन्यूस कडबाकुटीचं मशीन असतं. परत हिवाळ्यात आपल्याला त्यांना हीटरची गरज असते. काही वेळेला उन्हाळ्यात आपल्याला फॅन लावावं लागतं आणि कामगार लोकांना रहिवाशी त्याच्यासाठी लाईट लागते. तर हे आपलं लाईट असणं गरजेचं आहे. कंपाऊंड मित्रांनो, ऑलरेडी माझा एक व्हिडिओ कवर केलेला आहे. तर हल्ली आपल्याला असे सिमेंटचे ब्लॉक मिळतात आणि हे खूप सुटसुटीत आणि पटकन होणारंच कंपाऊंड आहे. ते असे हे असतात, स्लॉट असतात त्याला, आणि त्या स्लॉटमध्ये ते ब्रिक्स घालतात आणि अशा पद्धतीने हे कंपाऊंड करतात. तर हे अशा पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही. तर असं सुटसुटीतपणा असला पाहिजे आणि शेडला खूप महत्त्व आहे. आपलं शेड आकर्षक असलं पाहिजे, व्यवस्थित सुटसुटीत असलं पाहिजे आणि म्हणजे पाहण्यासारखं. म्हणजे आपल्याला म्हणायचं की मेन म्हणजे शेळ्या व्यवस्थित तिथं राहिल्या पाहिजे त्या वातावरणाला खूप महत्त्वाचं आहे. आणि शेडची डायरेक्शन महत्त्वाची असते, पूर्व पश्चिम, जेणेकरून उन्हाळ्यात ऊन येणं किंवा वारा हवा खेळती राहणं ह्या दिशा महत्त्वाच्या असतात. तर त्या पाहून तुम्ही तेही कशा पद्धतीने शेड करायचं ते करा. आणि जागा भरपूर ठेवा पुढे. आता बघा, ह्या शेड एका साईडला आहे कोपऱ्यात आणि मध्ये स्पेस आहे, जेणेकरून आपल्याला फ्री रेंजमध्ये पण करता येईल.
म्हणजे सकाळचं जो कोवळं ऊन असते त्याच्यामध्ये आपल्याला शेळ्या थोडा वेळ बाहेर सोडता येईल. तर असं थोडंसं शेडच्या बाजूला साईडला असं स्पेस ठेवा. तर त्या दृष्टीने पण असं केलं पाहिजे. आणि अतिशय माझ्या दृष्टीने हे आयडियल शेड आहे. म्हणजे अशा पद्धतीने शेड पाहिजे, रहिवासी परत शेड आणि कंपाऊंड सुटसुटीत एकदम सिंपल जागा. लोकेशन अगदी रोड टच रोड आहे, सिंपल 1 किलोमीटरवर रोड आहे, मेन रोड तिथून आत आहे, जेणेकरून पब्लिक आणि आसपास कोणीही नाही आहे. म्हणजे जेणेकरून पब्लिकला पण कुणाला त्रास नाही आहे. म्हणजे जे घरी रेसिडेन्शियल प्लेसमध्ये असू नये, कारण लोकांना त्रास होतो त्याचा वासात किंवा बऱ्याच वेळा आपल्यालाही त्यांचा त्रास होत असतो. तर असं थोडंसं आउटसाईड पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे त्यांची वजन वाढ घेता येते, त्यांच्याशी व्यवस्थित लक्ष देता येते, कॉन्सन्ट्रेशन करता येतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आहे. उन्हाळा म्हणजे आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप हवा येणं खूप गरजेचं असतं. तर असं सुटसुटीत सिंपल असलं पाहिजे. आणि आता सध्या जो सीझन आहे म्हणजे हा आपला जो ऑगस्ट महिना आहे, थोडंसं धोकं पडलेलं आहे. म्हणजे पावसासारखं वातावरण झालेलं आहे, दमट, आणि पाऊस पडतोयच आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक आयडियल शेड असलं पाहिजे. म्हणजे साधारणतः महत्त्वाच्या मी गोष्टी परत एकदा करतो. शेड आपलं रोडला टच असलं पाहिजे, 1 किलोमीटरच्या आतमध्ये मेन रोड असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला येणं जाणं विना अडथळ्याचं होईल. मेन जो गेट आहे ते आपल्याला ट्रक किंवा मोठे मोठे व्हेकल आहेत ते लोडिंग अनलोडिंगला आत येण्यासाठी पाहिजेत. कामगारांसाठी त्यांना घर 24 तास आपल्याला तिथं एक कामगार ठेवला पाहिजे, संरक्षण आणि त्यांची देखभाल इमर्जन्सी म्हणून, आणि आपलं शेड आणि मध्ये स्पेस. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आयडियल शेड आहे माझ्या दृष्टीनं. तर अशा पद्धतीने तुम्ही मला महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, आणि लाईट असणं गरजेचं आहे. बेसिक रस्ते, लाईट आणि पाणी ह्या मूलभूत गरजा आहेत. आणि शेड हे असेल तर शेळीपालनाला आपण करू शकतो, अतिशय चांगल्या प्रकारे आपण शेळीपालन करू शकतो. आशा करतो मित्रांनो हे जी छोटीशीच माहिती आहे, पण जे नवीन शेळीपालन करत आहेत त्यांना उपयोगी पडेल. आणि होप याची माहिती आपल्याला उपयोगी पडेल. शेळीपालनामध्ये जे शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांना एक हे असे महत्त्वाचे पॉईंट्स बघून ते आपले जागा निवडतील, लोकेशन. आणि महत्त्वाचं मित्रांनो अनेक पॉईंट म्हणजे दलदल नसली पाहिजे, मेन रोडला असलं पाहिजे, दलदल नाही राहिली पाहिजे, आणि व्यवस्थित असं ड्राय असलं पाहिजे, आणि टेकडावर असलं पाहिजे, तर जेणेकरून पाणी कुठं साचलं नाही पाहिजे. होप आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ सबस्क्रायबर कमी आहेत, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.